माऊलींची वारी पुण्यात आल्यानंतर रात्री घडलं असं की सगळे वारकरी पळू लागले। 8 जुलैला आळंदीहून माऊलींचं प्रस्थान झालं होतं, तर 7 जुलैला जगद्गुरू तुकोबरायांची पालखी पुण्याकडे निघालेली होती। लाखो वारकऱ्यांच्या जयघोषात या दोन्ही पालख्या जेव्हा पुण्यात दाखल झाल्या तेव्हा माऊलींचा मुक्काम भवानी पेठेत तर तुकोबांचा मुक्काम नाना पेठेत होता। टाळ मृदुंगाचा गजर सुरू होता, भजन रंगात आलं होतं, पण तेवढ्यात रात्रीच्या अंधारात समोर असं विचित्र दिसलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या वारीच्या इतिहासात अशी घटना कधीच दिसली नव्हती। समोरचं ते दृश्य पाहून काही वारकरी जीवाच्या आकांतानं धावू लागले, तर काहींनी धाडस करून तातडीनं खिशातून मोबाईल काढले। काहींकडे कॅमेरे होते, त्यांनी कॅमेरे चालू केले। त्यांनी तो अद्भुत प्रसंग कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला। तो प्रसंग डोळ्यासमोरून निघून गेला आणि 5 मिनिटांनी जेव्हा आपले मोबाईल आणि कॅमेरे वारकऱ्यांनी चेक केले तेव्हा त्यांची पायाखालची जमीन सरकली, कारण की त्या कॅमेऱ्यामध्ये काहीच रेकॉर्ड झालं नव्हतं, सगळं पुसून गेलं होतं। आज जेव्हा पुण्यातले तब्बल सकाळी 500 सीसीटीव्ही कॅमेरे चेक करण्यात आले तेव्हा कोणत्याही कॅमेऱ्यात काहीच दिसून आलं नाही। खरं तर ही घटना फार विचित्र होती। सुरुवातीला भजन प्रवचन चालू असतानाच सुरुवातीला लांबून लोकांना लांब अंतरावून एक प्राणी येतोय असं दिसलं। त्या प्राण्याच्या अंगावर पांढरी टोपी, पांढरा सदरा आणि धोतर घालून एक वारकरी बसला आहे असा भास होऊ लागला। लोकांना वाटलं हा देखावा आहे, पण तो जसा जसा जवळ येऊ लागला तसे तसे वारकरी पळू लागले। काहींनी मोबाईल मध्ये शूट करण्याचा प्रयत्न केला, पण कुठलीही शूटिंग झाली नाही। सीसीटीव्ही मध्ये देखील काहीच रेकॉर्ड झालं नाही। मग नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? कोणत्या प्राण्यावर तो वारकरी बसून आला होता? सीसीटीव्हीत काहीच का रेकॉर्ड झालं नाही? माऊलींनी नेमकं याच्यातून काय संकेत दिला? वारकऱ्यांची नेमकं काय पुण्यामध्ये चूक झाली आहे का? काय होतं या प्रकारामागचं सत्य? चला जाणून घेऊया आजच्या या विशेष आणि सविस्तर रिपोर्ट मध्ये। तुकोबरायांची पालखी आणि माऊलींची पालखी पुण्यामध्ये जेव्हा तिचं आगमन झाल्यानंतर त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणं ठरलेले होते। वारकरी तिथे झोपलेले असतानाच काही ठिकाणी भजन सुरू होतं, काही दिंड्यांमध्ये भजन सुरू होतं, पण तेव्हा अचानक एक घटना घडली आणि जिची चर्चा आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली। खरं तर आपण पाहायला गेलं तर या वर्षीची जी वारी आहे तिची सुरुवातच चमत्कारानं झालेली आहे। खरं तर 6 आणि 7 जुलैला आपण जर पाहिलं तर पुणे आणि आळंदीच्या परिसरात प्रचंड पाऊस कोसळत होता, पूर परिस्थिती निर्माण झाली होती, रस्ते पाण्याखाली गेले होते। पण 8 जुलैला जेव्हा माऊलींचं प्रस्थान व्हायचं होतं तेव्हा अक्षरशः चंद्रभागा आटून गेली। चंद्रभागेत त्याच वेळेस इंद्रायणी नदी जी आहे तर ती अक्षरशः आटून गेली, अक्षरशः कमी पाणी झालं। खरं तर पहिला चमत्कार तिथेच झाला होता, पण दुसरा चमत्कार जेव्हा घडला, जेव्हा माऊलींची पालखी पुण्यामध्ये एंट्री करायला लागली, पुण्याच्या वेशीवर पालखीच्या संदर्भात दुसरा चमत्कार घडला होता। पण तिसरा जो चमत्कार होता तो आणखीनच भयानक होता आणि तो त्या रात्री पुण्याच्या मुक्कामात घडणार होता। खरं तर दुपारच्या सुमारास 9 जुलै रोजी दुपारी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्यांनी यशस्वीपणे पुण्यामध्ये आपलं आगमन केलं गेलं होतं आणि या दोन्ही पालख्यांचा संगमवाडी या ठिकाणी भव्य संगम देखील झाला होता। दोन्ही पालख्या एकत्र आल्या, वारकऱ्यांचा अभूतपूर्व मेळा भरला आणि तिथून पुढे एकाच वाटेने हा प्रवास सुरू झाला। पुणेकर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत करत होते, प्रशासन कडकट सुसज्ज होतं। वारी शहरात शिरत असतानाच कोणाला कल्पना नव्हती की याच्या पुढे असं कधी होईल म्हणून, कारण की दरवर्षीप्रमाणे वेळापत्रकानुसार सगळं सुरू होतं। पण खरा पहिला जो फटका आहे किंवा पहिला जो चमत्कार आहे तो तिथेच घडला। अचानक माऊलींच्या पालखींचा रथ एका जागेवर थांबला, रथाचे बैल जागचे हलेनात, जणू काहीतरी अद्भुत घडणार होतं। हा पहिला संकेत त्या दिवशीचा होता, दुपारी हा पहिला संकेत होता। यानंतर 2 घटना घडल्या आणि त्यानंतर तिसरा जो चमत्कार होता तो घडणार होता। रथ थांबल्याच्या काही वेळानंतरच एका महिलेचा एक विचित्र प्रकार समोर आला आणि त्याने खरी खळबळ उडवलीच होती की तेवढ्यात एका वारकऱ्याची अगदी तीव्र परिस्थिती पाहायला मिळाली। खरं तर वारी जसजशी पुण्याच्या मध्यभागी येऊ लागली तसं गर्दी उत्साह वाढत होता। प्रशासनाने वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी लोखंडी बॅरिकेड्स लावले होते, पण अचानक तिथे एक विचित्र घटना घडली। एक महिला थेट आळंदीच्या वारेत मार्गात येणारा रस्ता रोखण्याचा तिने प्रयत्न केला। पोलिसांनी तिला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण ती महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती। ती धावत गेली, थेट एका कारमध्ये बसली आणि काही समजायच्या आत तिने कारचा स्पीड वाढवला आणि थेट रस्त्याला असलेल्या लोखंडी बॅरिकेडला धडक दिली। प्रचंड मोठा आवाज झाला, लोखंडी बॅरिकेड हवेत उडाले। वारीच्या मार्गात अचानक कार घुसल्याने पोलिसांची धावपळ झाली, कोणाला दुखापत त्या ठिकाणी झाली नाही। ही घटना दुपारी झाली होती, पण रात्री वारी ज्यावेळेस मुक्काम करणार होती तेव्हा अचानक त्यांना एका प्राण्यावर एक विचित्र हालचाल दिसणार होती। कॅमेरे काढून शूटिंग करण्याचा प्रयत्न झाला होता, कारण की हा महिलेचा जो प्रकार आहे तो शूटिंग करून सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे।
पण रात्रीचा धक्कादायक प्रकार कुणाच्याच समोर आलेला नाहीये. खरं तर महिलेच्या धडकेमुळे तो खरं तर तणाव ताजाच असताना झालं असं की वारीच्या गर्दीत अचानक एक दुसरी घटना घडली. आता ही दुसरी घटना खरं तर बऱ्याच वेळा घडते. झालं असं की एक वारकऱ्याला जागेवर फिट आला. ते फिट आल्यानंतर तो खाली कोसळला. त्याच्या शरीर कडक झालं, डोळ्याची हे थांबली, श्वास थांबण्याच्या पंतावर होतं. आजूबाजूचे वारकरी घाबरले. तिथे एकच गर्दी झाली. कुणाला काय करावं समजत नव्हतं. वारीत संकट आले की विठ्ठल कोणत्या ना कोणत्या स्वरूपात धावून येतो. तिथे सुरक्षेसाठी तैनात असणारे पोलीस अधिकारी गर्दीला बाजू करत तातडीनं पुढे सरकवले. त्यांनी कसलाही वेळ न घालवता त्या वारकऱ्याला जागेवरच कृत्रिम श्वास देण्यास सुरुवात केली. आजूबाजूला तणावाचं वातावरण झालं आणि चमत्कार घडला. त्या पोलिसाच्या याच्यामुळे तो वारकरी त्या ठिकाणी वाचला. आता हे साधारणपणे सायंकाळी 4-5 वाजेपर्यंत या घटना घडत होत्या. पण रात्री मुक्कामाच्या ठिकाणी तो चमत्कार घडणार होता, जो अभूतपूर्व चमत्कार कोणताही कॅमेरा त्याला रेकॉर्ड करू शकला नाही. ती गोष्ट त्या ठिकाणी घडणार होती. रात्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात आता माऊलींचा मुक्काम होता. भजन कीर्तन संपून रात्रीच्या शांततेत काही वारकरी झोपले होते, तर काही दिंड्या टाळांचा गजर करत होते. मध्यरात्रीच्या जवळपास सुमारास मंदिरात टाळ मृदुंगाचा संथ गजर सुरू होता. तेवढ्यात लांब अंतरावरून एक विचित्र प्राणी चालत येताना दिसला. सुरुवातीला लोकांना वाटलं की कुणीतरी वारीचा देखावा केला असावा, पण जसं जसं तो प्राणी जवळ येत होता तसे तसे लोकांचे डोळे पांढरे होत होते. त्या प्राण्याच्या अंगावर चक्क पांढरी टोपी, पांढरा सदरा, धोतर घातलेला एक वारकरी हुबेहूब बसलेला दिसला. तो प्राणी जसा जसा मंदिराच्या दिशेने सरकू लागला तसे तिथले वारकरी घाबरून पळू लागले. काहींनी धाडस केले की हा अद्भुत चमत्कार जगाला दाखवा म्हणून कॅमेरे काढले, कॅमेरे ऑन केले आणि व्हिडिओ शूटिंग सुरू केली. तो प्रसंग तिथून निघून गेला. 5 मिनिटांनी जेव्हा वारकरीने आपला मोबाईल चेक केला तेव्हा अंगावर काटा आला. मोबाईलच्या गॅलरीमध्ये कोणतीच फाईल नव्हती, व्हिडिओ रेकॉर्डच झाला नव्हता. सकाळी सीसीटीव्ही फुटेज चेक केले, काहीच दिसलं नाही. ना रस्ता, ना तो प्राणी, ना तो अद्भुत वारकरी. मग नेमकं तो चमत्कार काय होता याच्यावर आता तर्क लढवायला सुरुवात झाली होती. सायन्स आणि तंत्रज्ञान याला कॅमेरा एरर किंवा तांत्रिक बिघाड म्हणू शकतं, पण लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीनं हा साक्षात माऊलींचाच एक अदृश्य संकेत होता. आता खरं तर एक जुना वारकरी होता, वयस्कर वारकरी तिथे बसला होता. त्याने त्याचं रहस्य सांगायला सुरुवात केली. तो म्हणाला की चांगदेव महाराज हे वाघावर बसून हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन इथे आले होते असं त्याला दिसलं. तो बोलू लागला. कॅमेरात रेकॉर्ड झालं नाही. सीसीटीव्ही कॅमेरे ज्याला रेकॉर्ड करू शकले नाही तेच एका वृद्ध आजोबांनी बघितलं. ते म्हणाले, ज्ञानोबा माऊली जेव्हा चांगदेव महाराज त्यांना भेटायला आले होते तेव्हा त्यांनी भिंत आडवी घातली होती किंवा भिंतीवर ते त्यांना भेटायला गेले होते. तर अशाच प्रकारे इथे देखील ज्ञानोबा माऊलींना भेटायला स्वतः चांगदेव महाराज वाघावर बसून हातात जो आहे तो एका सापाचा चाबूक घेऊन तिथे आले होते असं चित्र त्याला दिसलं. आणि कदाचित मग लोक असे म्हणू लागले की कदाचित हे चांगदेव महाराज त्यांना त्या ठिकाणी दिसले, पण कुठल्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालं नाही. खरं तर हे एक प्रकारे हा एक चमत्कार म्हणावा किंवा एक प्रकारचा हा संकेत म्हणावा लागेल. पण वारीच्या इतिहासात खरंच ही अद्भुत गोष्ट जी आहे तर ती सुवर्णाक्षराने नोंद केली जाईल. तर तुम्हाला या चमत्काराबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.